हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे मराठीच रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत कॉर्न टिक्की. तर कॉर्न टिक्की बनवण्यासाठी फर्स्ट मी इथं कुकरमध्ये आलू उकडायला टाकणार आहे. मी 2-3 आलू घेतले होते छोटे छोटे. त्याच्यानंतर आपण ते आलू असे पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित धुवून स्वच्छ उकडायला सोडून देऊ 1 शिट्टी होईपर्यंत. तोपर्यंत आपण इथं सॅलेड कापून घेऊ कॉर्न टिक्कीसाठी. तर मी इथं कोथिंबीर घेतली आहे छोट्या छोट्या याच्यामध्ये कट करून. अशी आपल्याला कोथिंबीर अशी कट करून घ्यायची बारीक बारीक याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण इथं कोथिंबीर कट केल्याच्यानंतर मिरच्या घेऊ. मिरच्या मी इथं 3 घेतल्या होत्या. मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मिरच्या अशा बारीक बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या मी 3 घेतल्या, ह्या कट करून घेऊयात आपण आता. मी तर मिरच्या सर्व तशाच कट करून घेतल्या आहेत. तर याला आपण आता साईडनं करून घेऊ. त्याच्यानंतर आपण इथे एक असा मोठ्या साईजचा एक कांदा घेतला आहे. तर आपण कांद्याच्या वरची साल काढून घेऊयात, पहिले ते साईडनं करून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला हा कांदा पण अशा बारीक बारीक स्लाईडमध्ये असा कट करून घ्यायचा आहे. बारीक बारीक स्लाईडमध्येच कट करून घ्यायचं आहे. कॉर्न आपले शेपमध्ये येतात, नाहीतर कांद्याचं टर्कलं हे सर्व संबंधात येत असतात. आता बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा, मिरची आणि कोथिंबीर आपली कट करून झाली आहे. तोपर्यंत आपले इथं आलू असे पूर्णपणे उकडून घेतली मी. त्याच्यानंतर आपण आलूचे साल काढून घेऊया थंड करून. तुम्ही बघू शकता माझा आलू किती गाळ शिजला होता. एकदम असं साल काढतानाच तो तुटत होता. तर मी एकदम असे गाळ असे आलू शिजवून घेतले होते. त्यानंतर आपण अशा सगळ्या आलूची साल काढून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये घालूयात मक्काचे दाणे पूर्ण मी 1 वाटी घेतली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचा आपण कट केलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे. तर आपण पूर्णपणे याच्यामध्ये असं या प्रकारे घालून घेऊयात वरतून आता. त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये घालायचे मसाले. पहिला घातला आहे मी चटणी. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूयात आता हळद. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर आपण घालूया त्याच्यामध्ये चाट मसाला. आता मी इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ मी इथं अर्धी वाटी एवढं घेतलं आहे. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ घालून आपल्याला याचं एकदम असं छान मिक्स करून असा उंडायचा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा आलू मी बारीक करून याची तयार करून घेणार आहे. एकजीव याचा होईपर्यंत आपल्याला याचा उंडा असं मिसळून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घेऊयात आता छान प्रकारे अजून, ज्याने की आपला उंडा जो आहे ते चांगला असा मिक्स होईल. त्याच्यानंतर मी याला असं छान असं याचा डो तयार करून घेतला आणि याला साईडनं सोडून दिला आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी हाताला असा हाताला तेल लावलं आहे. त्याच्यानंतर आपण जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते मिश्रण घेऊयात आणि हातावरती असे चपटे असे लांब लांब थोडेसे असे तयार करून घेऊयात. टिक्के असे तयार करून आपण पूर्ण अशा तयार करून घेऊयात. आता मी इथं पूर्ण अशा माझ्या तयार करून घेतल्यात, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी इथं तावा तापायला ठेवला होता. तावा चांगला तापल्याच्या नंतर याच्यावरती घालूयात तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला सर्व आता टिक्के जे तयार करून घेतले आहेत आपल्या ते याच्यावरती हळूहळू सोडून घ्यायचे आहेत ताव्यावरती. मी इथं एका टाईमला मी 4 भाजून घेते. तुम्ही बघू शकता एक टाईमला मी 4 ठेवल्या होत्या. पहिले लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे, ज्याने की मधातूनही छान प्रकारे अशी शिजून येते. त्याच्यानंतर आपण आता गॅस एकदम माझा लो होता. त्यानंतर आपण याला पलटून घेऊयात. या प्रकारे आपल्याला अशा सर्व आता आपल्या ज्या टिक्क्या आहेत तशा पलटून घ्यायच्या आहेत. मी याला तर पूर्ण अशा पलटून घेतल्या आहे. आणि या साईडनंही आपल्याला मस्त होऊ द्यायचं आहे लो फ्लेमवरच. त्याच्यानंतर आता पलटल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला आता थोडाशी फ्लेम वाढवायची गॅसची, ज्याने की ते खरपूसपणे असं होईल वरून.
तर माझे जे टिक्क्या आहेत त्या पूर्णपणे अशा भाजल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता. तर मी याला खाली असं काढून घेते पूर्ण टिक्क्याला माझ्या. मी सर्व काढून घेतले आहेत इथं आता. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या ज्या आपण तयार करून ठेवल्या होत्या आपण त्याही ह्याच प्रकारे अशा भाजून घेऊयात. पॅनवरती थोडंसं तेल टाकून मी याला पण गॅसवरती ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर याच्यावरती आता घालूयात थोडंसं तेल, ज्याने की खाली चिपकू नाही. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये याला आता लो फ्लेमवर पुन्हा मी गॅस असं कमी केला होता आणि गॅस कमी करून मी याला व्हायला ठेवलं होतं. तर आपण याला पलटून पण घेतलं होतं, बघू शकता तुम्ही. तर किती छानपणे असं खरपूसपणे भाजले आहे. तर आपण याला आता काढून घेऊयात पॅनच्या खाली. तर मी इथं पूर्ण टिक्के माझे काढून घेतले होते. तर मला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. लेकरांसाठी खूप छान आहे आणि मोठ्यांसाठी पण खूप छान आहे. तोंडाला जर चव नसली तर एक अप्रतिम रेसिपी म्हणून ही रेसिपी आहे ना. आता कॉर्नचं सीझन पण चालू आहे, तर तुम्ही नक्की ट्राय